बोलो तो ये काला माल है। अच्छा, हा बघू शकता गावठी माल आहे. हा हे कसा सुरमई बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे इकडे, किती मोठी मोठी सुरमई आली आहे. अच्छा, 120 रुपये किलोने तुम्हाला मोठं फिश मिळून जाईल. आणि हा हलवा कसा? हलवा 500. अच्छा, 500 रुपये किलोने हलवा आहे. अच्छा, 150 रुपये किलोने तुम्हाला मिशी मिळणार आहे. स्वस्त झाली आहे आता मच्छी. अच्छा, काळी बाम कशी ती? 100 रुपये 150 रुपये किलो. अच्छा, 150 रुपये किलोने काळी बाम आहे. बांगडा बघू शकता किती फ्रेश आहे. 200 रुपये किलोने तुम्हाला बांगडा मिळून जाईल. 250 रुपये किलोने हे वाले प्रॉन्स मिळून जातील तुम्हाला. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज मी आली आहे CST फिश मार्केटमध्ये. तर इथे आपण बघणार आहोत कोणती कोणती फिश अवेलेबल आहे आणि त्याचे काय काय रेट्स होणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बॅक साईडने आपल्याला बाहेर निघायचं आहे. जसं आपण बाहेर निघतो तसं राईट घ्यायचं आहे आपल्याला आणि राईट घेऊन आपल्याला सरळ सरळ चालत जायचं आहे. इकडनं तुम्ही आतमधून जाऊ शकता. CST होलसेल फिश मार्केट हे सकाळी 3 वाजता चालू होतं. ते सकाळी 10 वाजेपर्यंतच चालू असतं. 3 ते 10 हा टायमिंग आहे CST होलसेल फिश मार्केटचा. फिश घ्यायला बघू शकता किती गर्दी आहे इकडे. हे इकडनं CST फिश मार्केट चालू होतं. सुरमई बघू शकता किती मोठी आहे ही. फ्रोझनचे पापलेट आहेत हे. मांदेली बघू शकता. बांगडे किती फ्रेश आहे तिकडे. किती लहान आहे ते. ही तारली आहे मांदेली. मोठं वगैरे बघू शकता. मांदेलीचा वाटा 100 रुपयाला किती भेटतोय आपल्याला. तुपा फिश आहे हा. इकडे तुम्हाला कोलमी वगैरे साफ करून मिळून जाते. कसे दिले बोंबील? 250 रुपये किलो बोंबील बघू शकता तुम्ही. ही कोणती मच्छी आहे? कशी दिली दादा? 100 रुपये किलो. अच्छा, 100 रुपये किलो आहे. कैसा दिया स्क्वीड? 250 रुपयाने स्क्वीड तुम्हाला मिळून जातील. आणि खेकडे बघू शकता किती मस्त आहे. आणि खेकडे अच्छा 450 रुपयाला खेकडे आहे. बघू शकता किती फ्रेश खेकडे आहे तिकडे. बोंबील 200 रुपये किलोने तुम्हाला बोंबील मिळून जातील. आणि हे कसं आहे दादा? अच्छा 600 रुपये किलोने हिरवानी प्रॉन्स तुम्हाला मिळून जाईल. सुरमई बघू शकता किती मोठी आहे इथे. राणी मासे इथे. कसे दिले दादा हे? 200 रुपये 200. अच्छा 200 रुपये किलोने तुम्हाला राणी मासा मिळून जाईल. कैसा आहे? अच्छा पाला आहे ना का कोणत्या फिश आहे? कोणती मच्छी आहे? अच्छा खजुरा मच्छी आहे ही. 550 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल. आणि हे प्रॉन्स 250 रुपये किलोने हे वाले प्रॉन्स मिळून जातील तुम्हाला. बांगडा बघू शकता किती फ्रेश आहे. 200 रुपये किलोने तुम्हाला बांगडा मिळून जाईल. CST फिश मार्केटला गर्दी बघू शकता किती आहे. सकाळचे 6 सव्वा 6 झाले. 6:15ला बघू शकता किती गर्दी आहे फिश घ्यायला.
दादा कारली कशी? कारली अच्छा 120 रुपये किलोने कारली आहे. सुरमई बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे इकडे, किती मोठी मोठी सुरमई आली आहे. 600 रुपये किलोने तुम्हाला सुरमई मिळून जाईल. बघू शकता सुरमई किती मोठी येते. तुम्हाला फ्रोझनची मच्छी मिळून जाते. हलवा बघू शकता किती मोठा आहे. हे छोटे पापलेट आहे. हे खेकडे तुम्हाला मिळून जातील. ही बोई फिश आहे. कशी दिली मुशी? मुशी कशी दिली? अच्छा 150 रुपये किलोने तुम्हाला मुशी मिळणार आहे. स्वस्त झाली आता मच्छी. कसा दिला दादा पाला? अच्छा बोय 200 रुपयाला आहे. 500-600 रुपये किलो. अच्छा दादा 250. थांबा थांबा. दाताडी 250 रुपये. तुला यायला पाहिजे. हा दाताडे 250. हा 700. अच्छा 700 रुपयाला सुरमई मिळून जाईल. मोती 400 रुपये किलो. अच्छा 400 रुपये किलो. वाम सांगा वाम. 200 रुपये. दादा 400. वाम. 600 रुपये. अच्छा वाम 600 रुपये. 700 रुपयाला मिळून जाईल. मागितले की 400 रुपये. 400 रुपये किलो. आणि ही काळी वाम? ही वाम मला काळी वाम मला. अच्छा काळी वाम कशी दी? 100 रुपये 150 रुपये किलो. अच्छा 150 रुपये किलोने हे काळी भोय. वाम आहे. आणि यांचा भाव काय म्हणतो? हे भोय. हा हे 200 रुपये 200 किलो रुपये भोय. किलोने बोई मिळून जाईल तुम्हाला. भोय देतो. ही गोळी नाही. खेकडा या दादांकडे तुम्हाला फ्रेश मच्छी मिळून जाईल. खेकडा कसा? 600 रुपये किलो 700 रुपये किलो. अच्छा 700 रुपये किलो. हा. आले की या काकांकडे नक्की व्हिजिट करा. एकदम स्वस्तातली स्वस्त मच्छी तुम्हाला मिळून जाईल. 150 रुपये किलो. अच्छा 150 रुपये किलोने लेप तुम्हाला मिळून जाईल. बघू शकता किती फ्रेश आहे. 200-180 रुपये किलो. हा हा हे खेकडे 200 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल. कसे दिले दादा? 600 रुपये किलोने खेकडे. हलवा बघू शकता किती मोठा आहे हा. कैसा भैया? 250 कैसा? अच्छा 120 रुपये किलोने तुम्हाला कोणसी मोदक आहेत ना? अच्छा 120 रुपये किलोने तुम्हाला मोदक फिश मिळून जाईल. आणि हा हलवा कसा? हलवा 500. अच्छा 500 रुपये किलोने हलवा आहे. बांगडा 200 रुपये किलोने मिळून जाईल तुम्हाला. बाबू काय भाव आहे? 420 रुपये किलोने ही वाली कोलमी तुम्हाला मिळून जाईल. बघू शकता कोलमी घ्यायला किती गर्दी आहे. इकडे तुम्हाला कोलमी वगैरे साफ करून मिळून जाईल. बसलेले असतात कोलमी साफ करायला. कशी दिली ताई? 250 रुपये किलोने तुम्हाला कोलमी मिळून जाईल. आणि ती कशी आहे? हे 300. ये क्या भाव? ये 250. और ये वाला कैसे है? ये 400 रुपये. अच्छा 400 रुपये किलोने तुम्हाला कोलमी मिळून जाईल. बघू शकता किती फ्रेश आहे. आणि ही वाली दादा? 450. अच्छा ही 450 रुपयाने आहे. आणि बांगडे कसे दिले? अच्छा बांगडे 250 रुपये किलोने. अच्छा बांगडे 250 रुपये किलोने मिळतील तुम्हाला. आणि खेकडे का? खेकडा बरेला पूरी बाजार में इसके हम लोग जिंदा बेचते हैं. माल एक नंबर है चाचा. 380. कसे दिले दादा खेकडे? खेकडे कसे दिले? एक पैर वाला है 350 रुपए किलो है. हाँ. 300 रुपए किलो ज्यादा. नर मादी दोनों मिक्स है. अच्छा और ये वाला? छोटा नर है. हाँ ये छोटा नर है 350 रुपए किलो है. किलो में 7-8 पीस आएगा. अच्छा छोटा मादी इधर है. हाँ छोटा मादी 450 रुपए किलो 400 में दे रहा हूँ.
अच्छा 400 बड़ा रुपये मादी है अंडा वाला 700 रुपए किलो, अच्छा 5-6 वाला 500 रुपए किलो, 4 वाला 700 रुपए किलो, अच्छा 3 वाला 800 रुपए किलो। हे बघू शकता हाँ थोड़ी बहुत लेके जाते भाई, क्या करो अभी सबको मैं। गावठी बताओ ना गाँव बोलो तो ये काला माल है, अच्छा हा बघू शकता गावठी माल आहे. हा हे कसा ये 500 रुपए किलो है, 7-8 आएगा। अच्छा 7-8 येणार 500 रुपये किलोने गावठी क्रॅप तुम्हाला मिळून जातील बघू शकता क्रॅप किती मोठे आहे. हे 700 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल क्या भाव?
फिश बघू शकता 800 रुपये किलोने तुम्हाला ही वाली फिश मिळून. गर्दी बघू शकता किती आहे CST फिश मार्केटमध्ये. तर कसा वाटला CST फिश मार्केटचा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.